नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहताय दांगट फॅमिली न्यूरो. तर आजच्या टायटलवरूनच तुम्हाला विषय कळला असेल. मी आज बोलणार आहे माझ्या अनुभवाबद्दल, पंढरीच्या वारीच्या माझ्या अनुभवाबद्दल. पंढरपूरचा इतिहास, विठ्ठलाचा इतिहास, पंढरीच्या वारीचा इतिहास याबद्दल बरीच जाणकार मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून बोलत असतात. आणि आता अशी वेगवेगळी माध्यमं मोबाईल थ्रू आपल्या हातात आल्यामुळे तुम्ही सर्व ज्ञात आहात, तुम्हाला माहिती आहे की इतिहास काय आहे. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाहीये. मी फक्त माझा अनुभव यावर बोलणार आहे. माझी भावनिक विठुवारी. तर विठ्ठलाची भक्ती, विठ्ठलाची गोडी, पंढरीची वारी याबद्दलची गोडी आम्हाला लागली ती आमच्या आजोबांमुळे. आमच्या आजोबांना आम्ही अण्णा म्हणायचो. तर आई अण्णा हे विठ्ठल भक्त होते, वारकरी संप्रदायातील होते. वारकरी संप्रदायाचा वारसा काय असतो, वारकरी संप्रदाय काय, या सर्वाचं जवळून आम्हाला पाहायला मिळालं उदाहरण त्या आई अण्णांमुळे. गावात त्यांना माऊली म्हणून ओळखले जायचं. अलीकडेच कळलं की का माऊली म्हणलं जायचं, लहान असताना कळत नव्हतं. वारीबद्दलचा अनुभव, पंढरीच्या दर्शनाचा, आषाढी एकादशीचे दिवस या सर्वाचा अनुभव मी 2 टप्प्यात सांगेन. लहान असताना खूप आनंद व्हायचा. लहान असतानाचे आनंद होण्याची कारणं वेगवेगळी होती. आषाढी एकादशीच्या दिवशी खूप वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ मिळायचा आणि आई अण्णा पंढरीच्या वारीला जातात, ते आल्यानंतर तोही खाऊ, खेळणी या गोष्टी मिळायच्या. त्यामुळे खूप आनंद व्हायचा लहानपणी. ते दिवस त्यावेळेचे इच्छा वेगळ्या होत्या. पण जसं दुसऱ्या टप्प्याबद्दल मी बोलते, जसं आम्ही मोठे झालो, कळते झालो, त्यावेळी मात्र आनंद व्हायचा पण द्विधा मनस्थिती असायची. कारण आनंद या गोष्टीचा व्हायचा की खाऊ मिळायचा, आई अण्णा दर्शनाला जायचे, ते आल्यानंतर दर्शन आम्हाला मिळायचं. पण दुःख या गोष्टीचं व्हायचं की वर्षभरात सतत घरात असणारे आई अण्णा 10-15 दिवस घरी नसणार आणि त्यांची खूप उणीव भासायची. असं वाटायचं की हे कधी आता घरी येतील. त्यामुळे अनुभव हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये असे वेगवेगळे होते. अण्णा फक्त वारीचेच दिवस नाही तर एरवी सुद्धा खूप विठ्ठल भक्ती त्यांच्याकडून व्हायची. तर फक्त वारीचेच दिवस नाही पण वर्षभरात किंवा रोजच्या दिवसात त्यांच्याकडून विठ्ठल भक्ती याचा प्रत्यय येत असायचा. सतत दिवसभर विठ्ठलाची गाणी, नामस्मरण, भक्तिगीतं, हरिपाठ हेच ऐकू यायचं. गावात वेगवेगळे कार्यक्रम असले की त्यात अण्णा आमचे पुढे असायचे. भजनं, विठ्ठलाच्या मंदिराची कामं या सर्वात अण्णा पुढे असायचे. त्यामुळेच कदाचित त्यांना माऊली म्हणून संबोधलं जायचं. दर महिन्याच्या एकादशीला घरात एक कार्यक्रम असायचा. तो म्हणजे उठल्यावर अण्णा देवपूजा करायचे आणि बुक्का हातात घेऊन सर्वांना लावायचे. बुक्का म्हणजे एक काळा गंध असतो, तो लावायचे आणि हातात साखर ठेवायचे. तर दर एकादशीला घरात हा एक कार्यक्रम असायचा. त्यानंतर वर्षभरात आमची सुद्धा पंढरपूरची एक ट्रिप व्हायचीच. विठ्ठलाच्या दर्शनासाठीची जी आस होती ती आम्हाला यापासून लांब होऊ दिलं नाही. 1 वर्ष जरी ही चुकली, पंढरीची ट्रिप जर चुकली तर खूप वाईट वाटायचं, मनात घालमेल सुरू व्हायची. त्यामुळे न चुकवता आम्ही प्रयत्न करायचो की वर्षातून एकदा तरी पंढरपूरला जाणे. आम्ही मुलं, आई वडील, काका काकू एकत्र जायचो. आई अण्णा मात्र वारीच्या दिवसांमध्येच पंढरीला जायचे. ज्यावेळी आम्ही मुलं आणि आई वडील पंढरपूरला जायचो, पंढरीमध्ये प्रवेश करता क्षणी एक वेगळीच एनर्जी अनुभवायला मिळायची. आस लागायची की कधी एकदा विठू माऊली समोर उभं राहील आणि त्याच्या पायावर माथा टेकवीन. आजही मला आठवतो तो दिवस ज्यावेळी मला हा अनुभव मिळाला होता की आम्ही मंदिरात गेलो आणि बाहेर धो-धो पाऊस सुरू झाला. त्यामुळे बाहेर पुढचे भक्त, पुढची मंडळी येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मंदिरात होतो फक्त आम्ही.
7-8 जण घरातले लोक. त्यामुळे त्यावेळी जे दर्शन घेतलं होतं विठ्ठलाचं, तसं दर्शन आजपर्यंत घेतलं नाही. त्यावेळी मंदिरामध्ये फक्त आम्ही आणि विठू माऊली. मनसोक्त हवे तेवढ्या वेळा विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. भक्ती म्हणजे काय असतं? मला असं वाटतं की ज्यावेळी आपल्या श्रद्धास्थानाला, आपल्या आवडीच्या देवाला पाहिल्यानंतर आपसुकच रडू कोसळतं, मनात घालमेल सुरू होते, कळत नाही, उलगडत नाही की हे का होतंय, पण ते होत असते, ती भावना तयार होते. यालाच भक्ती म्हणतात असं मला वाटतं. आणि तोच प्रत्यय आम्हाला त्यावेळी आला. त्यामुळे जेव्हा जेव्हा विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवण्याचा योग येतो, त्यावेळी मन भरून येतं. त्यावेळी भक्तीची भावना जागृत होते. आणि तो जो अनुभव होता की ज्यावेळी फक्त आम्ही मंदिरात होतो, त्यावेळी आनंद गगनात मावेनासा झालेला. कारण हवे तेवढ्या वेळा विठ्ठलासमोर जाऊन विठू माऊलीच्या पायावरती आपलं डोकं ठेवून घेण्याचा सुख त्यावेळी मिळालं होतं. हे खरंच शब्दात सांगता येत नाहीये, पण तो आनंद गगनात मावेनासा होता. इतर वेळी जेव्हा दर्शनाला आपण जातो, त्यावेळी मागे इतकी मोठी रांग असते की आपल्याला अगदी 2 सेकंदामध्ये दर्शन घेऊन पुढे जावं लागतं. त्यामुळे जो हा अनुभव होता की ज्यावेळी आम्हाला खूप वेळ मंदिरात थांबायला मिळालेलं, तो खूप वेगळा अनुभव होता. लहान असताना आई अण्णा जेव्हा पंढरीला वारीला जायचे, त्यावेळी घरात एक आनंद उत्सव आम्ही पाहिलेला आहे आणि साजराही केलेला आहे. ज्यावेळी ते जायचे तेव्हा त्यांची लगबग असायची शेतातील कामं आटोपण्याची, आणि आमच्या आईची, काकूची लगबग असायची त्यांच्यासाठी शिदोरी तयार करण्याची. शेंगदाण्याची चटणी किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तेव्हा बनवल्या जायच्या. तेलच्या नावाचा प्रकार हल्ली पाहायला नाही मिळत, तो त्यावेळी बनायचा आणि खूप आनंद व्हायचा आम्हाला लहान मंडळींना, कारण वर्षातून तेच दिवस असायचे जेव्हा ह्या गोष्टी मिळायच्या. त्यानंतरची लगबग म्हणजे त्यांचा जाण्याचा दिवस यायचा. तेव्हा मग आम्ही वाट बघायला लागायचो की आता कधी येतील. जेव्हा ते घरी यायचे त्यावेळेचे वेगवेगळ्या टप्प्यात कार्यक्रम असायचे. ते म्हणजे आल्या आल्या सर्वजण त्यांचे पहिले दर्शन घ्यायचे. किती छान प्रथा आहे आपल्याकडे की जो दर्शनाला जाऊन आलाय, जो पंढरीला जाऊन आलाय, तो आल्यानंतर त्याचं दर्शन घेतलं की आपल्याला विठुरायाचं दर्शन लागतं असं म्हणतात. आणि खरंच ती भावनाच वेगळी असते. आपल्याला समाधान मिळतं की आपण सुद्धा दर्शन घेतलं विठुरायाचं. त्यामुळे ते घरी आल्या आल्या आमची रांग लागायची. आम्ही सर्व आई अण्णांचं दर्शन घ्यायचो. त्यानंतरचा कार्यक्रम म्हणजे प्रसाद वाटपाचा. काय तो प्रसाद असायचा सुंदर. लाह्या बत्ताशे, साखर फुटाणे, त्याची चवच निराळी होती. खरंच आजही आठवतं की ते किती छान तो असा प्रसाद असायचा आणि खूप आनंद व्हायचा. तो घरी प्रसाद जेव्हा आम्ही एकत्र करायचो, रंगबिरंगी साखर फुटाणे, त्या छान लाह्या, कित्येक दिवस नंतर आम्ही ते आवडीने खात असू आणि प्रसाद भरपूर घेऊन यायचे. कारण नंतरचा कार्यक्रम हा असायचा की वाटप करून यायचं. वाटप म्हणजे आजूबाजूची सगळी घरं, वाड्यातील घरं यांच्याकडे जायचं, प्रसाद त्यांच्या इथे वाटायचा आणि त्यांना बुक्का लावायचा. हे असा कार्यक्रम आमचा लहान मुलांचा. हाच कार्यक्रम इतर लोकही करायचे. त्यामुळे वारीच्या दिवसांमध्ये घरी भरपूर प्रसाद यायचा आणि आम्ही खूप आनंदाने तो प्रसाद आवडीने खायचो. त्यानंतरचा कार्यक्रम आणि खूप महत्त्वाचा म्हणजे आणलेल्या वस्तूंची अनबॉक्सिंग. तर आई अण्णा जे काही वस्तू घेऊन यायचे त्या आम्ही सगळे उघडायचो आणि मुलींसाठी छान छान माळा असायच्या, हातातल्या बांगड्या असायच्या. खूप आनंद व्हायचा. कारण तेही दिवस असेच होते की वर्षभर या गोष्टी मिळत नव्हत्या. पंढरपूरवरून आणलेलं अप्रूप असायचं, छान वाटायचं. मैत्रिणींना शाळेत आम्ही सांगायचो की आईने पंढरपूरवरून आणलंय. आणि मुलांसाठी असायच्या गाड्या किंवा खेळणी. मुलं सुद्धा खूप आवडीने खेळायचे आणि त्यांना छान वाटायचं की आई अण्णांनी आमच्यासाठी हे खेळणं आणलंय. त्यामुळे खूप आनंद असायचा जेव्हा ते अनबॉक्सिंग आम्ही करायचो आणलेल्या वस्तूंचं. एक महत्त्वाची गोष्ट जी फक्त पंढरपूरवरून आणली जायची आणि वर्षभर ती वापरली जायची म्हणजे गंधगोळी. तर देवपूजा झाल्यानंतर देवाला जो गंध लावतात तो आम्ही पंढरपूरवरून आई अण्णा घेऊन यायचे आणि मग नंतर वर्षभर तो चालायचा की पुढच्या वर्षी मग पुन्हा नवीन यायचा.
तर हे असे अनुभव होते, हे असे टप्पे किंवा कार्यक्रम होते जे आमच्याकडे घडायचे. एकादशीच्या दिवशी आई अण्णा पंढरीला असताना आम्ही मात्र घरी असायचो आणि आम्ही जवळपास असलेल्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन यायचो. आनंद असायचा कारण त्या दिवशी खूप वेगवेगळे उपासाचे पदार्थ खायला मिळायचे. गोड खिचडी, वेगवेगळ्या प्रकारचे तळलेले पदार्थ, फार आनंद व्हायचा हे खायला. तर असा आषाढी एकादशीचा दिवस असायचा. गावात गाणी लागलेली असायची. खूप मोठ्या आवाजात नाही, त्रास होण्या एवढं नाही, पण छान भक्तिमय वातावरण तयार होईल अशा स्वरूपात ती गाणी लागलेली असायची. विठ्ठलाची ती भक्तिगीतं, भजनं ऐकून खूप छान प्रसन्न वाटायचं. एक गोष्ट आठवतीये की दरवर्षी आम्ही वेगवेगळे म्हणजे आई अण्णा वारीला वेगळे जायचे आणि आम्ही सर्व एकत्र आई वडील काका काकू भावंड एकत्र जायचो. एक अशी पंढरीची वारी आमची घडली ज्यामध्ये आम्ही सर्व एकत्र गेलो होतो. त्यावेळेचा आमच्या अण्णांचा उत्साह हा गगनात मावेनासा होता. म्हणजे त्यांना इतका आनंद झाला होता की पूर्ण परिवार, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, आमचे इन्क्लुडिंग आमची आत्या, आम्ही सर्वजण एकत्र गेलेलो होतो. आणि त्यावेळी त्यांनी उत्सुकतेपोटी आम्हाला इतक्या गोष्टी पंढरीतल्या, आपल्या पंढरपुरातल्या दाखवल्या होत्या. माहिती नसलेली ठिकाणं त्यांनी आम्हाला दाखवली होती. ते सुद्धा अनुभव खूप छान होते. चंद्रभागेत जाऊन आंघोळ्या करणं, चंद्रभागेत जाऊन तिथं शांत नामस्मरण करणं, देवासमोर नामस्मरण करणं, त्यानंतर वेगवेगळी मंदिरं पंढरीतली, ह्या सगळ्या त्यांनी गोष्टी आम्हाला त्यावर्षी दाखवल्या होत्या. तर तोही एक वेगळा अनुभव होता. तर असे बरेच अनुभव आहेत जे वारी सुरू झाली किंवा आषाढी एकादशी आली की आठवतात. तर हे असे काही अनुभव होते जे पंढरीच्या वारीच्या दिवसांमध्ये आम्हाला लहान असताना घ्यायचं भाग्य मिळालं. त्यानंतरचा टप्पा म्हणजे माझ्या आयुष्यातला म्हणजे लग्नानंतरचा. अण्णा असेपर्यंत घरी रोज हरिपाठ किंवा विठ्ठल भक्ती, रोजचं नामस्मरण, वारी, एकादशी या गोष्टी चालू असायच्या. प्रश्न पडला होता लग्नानंतर काय? कारण अण्णांनी गोडी लावून ठेवली होती. आता ती पुढे न्यायला, साथ द्यायला आपल्याला कोण? पण भाग्यवान समजते मी स्वतःला की लग्नानंतर माझे आजे सासरे म्हणजे एक विठ्ठल भक्त असे वारकरी संप्रदायातले माझे आजे सासरे मला लाभले. आणि त्यांची सुद्धा विठ्ठलाची भक्ती ही शब्दात सांगण्यासारखी नाहीये. त्यांचं तर दर महिन्याला पंढरीला जाणं, विठ्ठलाचं दर्शन घेणं, देहू आळंदीला जाणं हे दर महिन्याला चालू असतं. वयाची 70 गाठल्यानंतर सुद्धा आश्चर्य वाटतं की कसं एखादं वृद्ध व्यक्ती हे सगळं करत असेल. पण त्यांना ते जमतं, ते जमवतात आणि त्यांना या गोष्टीपासून, विठ्ठल भक्तीपासून, पंढरीला जाण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. कितीही आजारपणं येऊ देत, काहीही आयुष्यात प्रॉब्लेम्स येऊ देत, पण महिन्याची पंढरीची वारी त्यांची कधीच चुकत नाही. ह्या अशा आजे सासरे मला मिळाल्यामुळे माझी ही विठ्ठल भक्ती किंवा पंढरीची ओढ ही माझी कधीही यातून मी लांब नाही गेले. नेहमी ह्या गोष्टी माझ्या जवळ राहिल्या आणि त्या शेवटपर्यंत राहतील. तर असा हा अनुभव होता. मला असं वाटतं की जसजसे आपण मॉडर्नायझेशन, सायन्स, टेक्नॉलॉजी याबरोबर पुढे चाललेलो आहोत, अगदी आम्ही, आमची मुलं, आपले आईवडील, त्या पिढीतली लोकं जसजसे पुढे चाललेलो आहोत त्या गोष्टी आपण ॲक्सेप्ट करत आहोत, सायन्स टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवत आहोत. पण त्याचबरोबर ही जी आपली मुळं आहेत याला सुद्धा कधीही विसरू नये कोणीही, असं मला वाटतं. माझ्या बाबतीत त्यामुळेच लहान असताना हे जो वारसा आम्हाला मिळाला, घरात हे जे वातावरण मिळालं वारकरी संप्रदायाचं, जे आम्हाला आई अण्णांमुळे इतक्या जवळून पाहायला, अनुभवायला मिळालं, ते लहान असताना आमच्यावर इतकं प्रभाव करून गेलं की ज्यामुळे आज कितीही पुढे आपण जात असू, सायन्स टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवत असू, तरीही ह्या जुन्या गोष्टी सोबत घेऊन आम्ही चाललेलो आहोत. त्यामुळे कितीही मॉडर्न झालो, भारताबाहेर जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी आपली भक्ती, आपली संस्कृती या काही गोष्टी आपण सोबत घेऊन जातो. भक्ती, आपली श्रद्धा यावर माझा त्यामुळे तितकाच विश्वास आहे. आणि मला असं वाटतं हा प्रभाव आत्ताच्या पिढीवर, आत्ताच्या लहान मुलांवर
करण्याचं काम आपलं आहे. त्यांना आपले अनुभव, त्यांना आपला इतिहास या गोष्टी किंवा रोजच्या अनुभव बोलण्यातून, संवादातून जर आपला अनुभव त्यांनी ऐकला तर नक्कीच त्यांच्या मनात कुतूहल जागृत होईल, त्यांच्या मनात समजून घेण्याची इच्छा तयार होईल आणि त्यांना या गोष्टींची आवड होईल. त्यामुळे त्यांना कितीही नवीन जग दाखवण्यात आपण व्यस्त असलो तरी आपले जुने अनुभव, आपल्या ह्या अशा श्रद्धास्थानांबद्दलचे अनुभव नक्कीच मुलांना सांगावेत. आणि आम्ही आमच्या आचरणात ह्या गोष्टी आणत असतो. रोजची देवपूजा किंवा संध्याकाळचे श्लोक आणि स्पेशली पसायदान या गोष्टी जरी होत असल्या तरी तेवढ्या गोष्टींमुळे म्हणजे त्या लिमिटेड नाही आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा सर्वात जास्त प्रभाव त्यांना पडू शकतो तो आपल्या अनुभवांचा. आपण लहानपणी काय अनुभवलंय, कशा वातावरणात आपण एक्सपिरियन्स घेतलेले आहेत वेगवेगळे, हे त्यांना सांगणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते आम्ही करत असतो. आणि माझे हे अनुभव, मी आत्ता जे अनुभव सांगितले हे मी त्यांनाही सांगत असते, मुलांनाही. त्यामुळे त्याची त्यांना नक्कीच हेल्प होईल. आणि तुम्हाला या व्हिडिओमधून जरी काही नवीन माहिती कळली नसली तरी तुमचेसुद्धा असेच अनुभव नक्की असणार लहानपणीचे आणि ते तुम्हाला रिलेट करता येतील किंवा तुमचे अनुभव, तुमच्या आठवणी जागे होतील या व्हिडिओमार्फत. हाच एक उद्देश. पालखी जेव्हा दिवेघाटातून पुढे जाते त्यावेळेचा जो फोटो सकाळ वृत्तपत्रात येतो तो बघण्याची सुद्धा एक आठवण आहे की दरवर्षी आवर्जून तो फोटो बघणे हा एक आमचा कार्यक्रम असायचा. त्यानंतर एकादशीच्या दिवशी पंढरीची वारी पिक्चर लागायचा. दरवर्षी सेम चित्रपट आम्ही बघायचो आणि हा सुद्धा एक अनुभव होता. छान वाटायचं, आनंद व्हायचा या गोष्टींमधून. एकादशीची सुट्टी ही अशी छान सत्कारणी आम्ही लावायचो. तर हे असे काही अनुभव जे मला आता आठवले आणि शेअर करावे असे वाटलं त्याबद्दल मी बोलली आहे. या आठवणी कायम मनाच्या कोपऱ्यात अशाच राहतील. दरवर्षी जेव्हा जेव्हा एकादशी असेल, छान वारीचं वातावरण असेल तेव्हा नक्कीच या आठवणी ताज्या होत राहणार. आणि त्या मी जे कोणी आजूबाजूला असतील त्यांच्याबरोबर शेअर करून त्या आनंद त्याचा द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत राहणार. ह्या आठवणी तुम्ही ऐकल्या, तुम्हाला कसं वाटलं हे नक्की तुमच्या कमेंट्समधून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूयात आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हरी विठ्ठल. पांडुरंग कांती दिव्य तेज तळपती रत्न खिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवे नवे देखिती शोभा कानडाव विठ्ठलू करनाटकू कानडाव विठ्ठलू करनाटकू तेणे